स्टुडंट्स, तर आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधला पहिला प्रॉब्लेम सोडवतोय आता. सो प्रॉब्लेम आहे, टू नंबर डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर. तर आपल्याला दोन नंबर आहेत ते फाइंड आउट करायचे किंवा मराठीत तोच प्रश्न आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मोठी संख्या किंवा लार्ज नंबर, मोठी संख्या आपण x मानू आणि लहान संख्या आपण y मानू. तर लहान संख्या किंवा स्मॉल नंबर आपण y मानू. द टू नंबर्स डिफर्स बाय 3. तर डिफर्स म्हणजे दोन्हीतला डिफरन्स आहे 3 किंवा त्यातला फरक 3 दिलाय, तर आपण काय घेऊ शकतो की x मायनस y बरोबर 3. ह्या दोन्हीतला फरक म्हणजे मोठी संख्या x आहे, लहान संख्या y, ह्या दोन्हीतला फरक आहे तो 3 आहे. तर हे एक इक्वेशन मिळेल. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट, म्हणजे मोठी संख्या x जर घेतली आपण त्याची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y यांची बेरीज म्हणजे प्लस हे बरोबर किती आहे, तर 19 आहे. तर हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल. तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळाले. आता ही इक्वेशन आपण सोडवू शकतो. दोन इक्वेशन जे दिले आहेत तर ते आपण इलिमिनेशन मेथडने सोडवू शकतो किंवा क्रॅमर्स रूलने सोडवू शकतो. तर आता मी काय करतो, इलिमिनेशन सोडवण्यासाठी इक्वेशन 1 ला x चा कोएफिशियंट सेम करूया. तर त्याला 3 ने मी मल्टिप्लाय करतो, म्हणजे काय इक्वेशन 1 ला म्हणजे किंवा समीकरण 1 ला 3 ने गुणू, समीकरण 1 ला 3 ने गुणू. तर 3 ने गुणू आपल्याला समीकरण काय मिळणार आहे, तर 3x मायनस 3y बरोबर 3 गुणिले 3 9. आणि समीकरण 2 जे होतं त्याच्या खाली मी घेतो ते होतं 3x प्लस 2y बरोबर 19. आता हे x चा कोएफिशियंट समान आहे, तर आपण ह्याला मायनस करू या पहिल्या इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन. तर त्यावेळी इथलं साइन बदलणार आहे, इथलं साइन बदलणार आहे आणि इथली साइन बदलणार आहे, तिन्ही मायनस होईल. सो प्लस 3x मायनस 3x कॅन्सल होईल. मायनस 3y मायनस 2y बरोबर आपल्याला मिळणार आहे मायनस 5y इज इक्वल टू 9 वजा 19 आपल्याला मिळणार आहे वजा 10. तर y बरोबर आपल्याला मिळेल वजा 10 भागिले वजा 5. याचाच अर्थ y बरोबर आपल्याला 2 मिळेल. 5 दुनी 10 आणि वजा वजा प्लस. ओके, तर y ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली. नाउ पुट दिस y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवूया किंवा y बरोबर 2 ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इक्वेशन 1 होता x मायनस y बरोबर 3. त्याच्यामध्ये y ची किंमत आपण 2 ठेवणार आहे. सो x मायनस 2 बरोबर 3 किंवा x बरोबर 3 हा 2 तिकडे गेल्यानंतर प्लस होईल 3 अधिक 2 म्हणजेच x बरोबर आपल्याला 5 ही व्हॅल्यू मिळेल. तर आपल्या ह्या मोठी संख्या आपली असणार आहे 5 आणि लहान संख्या असणार आहे 2. तर याच्यामध्ये x बरोबर 5 ही मोठी संख्या आहे, लहान संख्या y बरोबर 2 मिळाली. आणि आपल्याला इक्वेशन काय दिलं होतं की दोन्ही संख्यातला फरक 3 आहे. तर आपण चेक करू शकतो दोन्ही संख्यातला फरक म्हणजे x मायनस y बरोबर 3 आहे सांगितलं होतं, म्हणजेच 5 वजा 2 बरोबर 3 हे सॅटिस्फाय होते. किंवा दुसरं कंडिशन दिली होती की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट, म्हणजे दुसरं इक्वेशन जे होतं आपलं मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, हे पण आपण चेक करू शकतो. तर 3 गुणिले मोठी संख्या आपली जी x होती ती होती 5 अधिक 2 गुणिले 2 बरोबर 19 येते का, तर 5 अधिक 15 अधिक 4 19. तर असंही तुम्ही उत्तर तुमचं आलेलं क्रॉस चेक करू शकता बरोबर आहे की नाही. त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम नंबर 2 घेऊ. आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधला 2 नंबरचा क्वेश्चन सोडवतोय, ज्यामध्ये आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग सांगितलेलं आहे करायला. ज्यामध्ये एक रेक्टँगल दिला आहे, त्याच्यामधून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहेत आणि त्याचं पेरिमीटर आणि एरिया किंवा क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. तर आपल्याला माहीत आहे की रेक्टँगल असेल तर त्याच्या समोरासमोरील बाजू समान असणार आहे. म्हणजे ही बाजू जर यल आहे लेंथ, तर ही पण बाजू यलच असणार आहे. ही ब्रेडथ आहे तर इकडली बाजू पण ब्रेड बीच असणार आहे. म्हणजे लांबी आणि रुंदी आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात हे आपल्याला माहीत आहे. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलं आहे लांबी दिलेली आहे, पण लांबीची 2 वेगवेगळी इक्वेशन दिली आहेत. तर इथं इक्वेशन आपल्याला दिलं आहे 2x प्लस वाय प्लस 8 हे इक्वेशन दिलं आहे आणि इकडं लांबीचं इक्वेशन दिलं आहे 4x मायनस वाय. तर आता आपल्याला माहीत आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. मग आपण ह्याच्यावरून दोन्ही इक्वेशन इक्वेट करू शकतो. तर इक्वेशन काय इक्वेट करणार आहे, तर 2x प्लस वाय प्लस 8 ही पण लांबी आहे इज इक्वल टू 4x मायनस वाय ही पण लांबी आहे. तर आपण ही इक्वेशन इक्वेट करू. तर ह्याच्यावरून इक्वेशन इक्वेट करताना मी जर 8 ह्या साईडला इथं आहे असं ठेवलं आणि बाकीच्या व्हॅल्यू मी ह्या पलीकडे नेत असेल, तर आपल्याला जे इक्वेशन मिळणार आहे, तर इकडं ऑलरेडी 4x मायनस वाय होतं. आता हा 2x तिकडे गेल्यानंतर मायनस 2x होणार आहे आणि हा y तिकडे गेल्यानंतर मायनस y होणार आहे. तर हे मायनस वाय मिळेल. तर ह्या साईडला आपला 8 होता इज इक्वल टू 4x
आणि -2x तर आपल्याला मिळणार आहे 2x. 4 मधून 2 गेला 2x. -y म्हणजे -2y हे इक्वेशन मिळणार आहे. तर आपण हे इक्वेशन असंही लिहू शकतो, 2x - 2y बरोबर 8 असंही लिहू शकतो. आता ह्या इक्वेशनला जर मी 2 भागलं, ह्या पूर्ण इक्वेशनला जर मी 2 भागलं तर आपल्याला इक्वेशन जे मिळणार आहे हे इथे मिळणार आहे x - y = 4. तर हे एक इक्वेशन आपल्याला मिळेल. आता हे आपण लेंथच्या बाबतीत किंवा लांबीच्या बाबतीत बघितलं. तसंच आपलं रुंदी किंवा ब्रेड जी आहे तर ती काय दिली आहे, ह्या साईडला ब्रेडचं इक्वेशन दिलं आहे b = 2y आहे आणि या साईडला b दिलेलं आहे x + 4. तर आता ह्या समोरासमोरील बाजू समान आहेत म्हणून आपण असंही इक्वेशन हे लिहू शकतो. कसं तर 2y = x + 4 हे इक्वेशन लिहू शकतो आपण. आता हा x जर मी ह्या साईडला आणला तर तो वजा होईल, तर आपलं इक्वेशन मिळेल 2y - x = 4 हे इक्वेशन मिळेल. किंवा हे इक्वेशन आपण असे लिहू शकतो -x + 2y = 4. तर हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळेल. आधी x घेतला नंतर आपण y घेतला. ह्याप्रमाणे आपल्याला ही 2 इक्वेशन मिळालेले आहेत. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. तर हे 2 इक्वेशन मी आधी लिहून घेतो जे आपल्याला 2 इक्वेशन मिळाले आहेत आणि त्याच्यावरून मग आपण x आणि y चे व्हॅल्यू काढायचे आहेत. तर पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं x - 4 = 4 हे इक्वेशन नंबर 1 मिळालं होतं. आणि दुसरं इक्वेशन जे होतं ते होतं -x + x - y होतं, सॉरी x - y = 4 आणि दुसरं इक्वेशन होतं -x + 2y = 4. तर हे इक्वेशन नंबर 2 मिळालं होतं. आता ह्या 1 आणि 2ची समीकरण 1 आणि 2ची बेरीज केली, इक्वेशन 1 + इक्वेशन 2 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला मिळणार आहे उत्तर x - y = 4 आणि दुसरं इक्वेशन होतं -x + 2y = 4. जर ह्यांची ॲडिशन केली तर हे +x आणि हे -x कॅन्सल होईल, -y आणि +2y तर आपल्याला मिळणार आहे y, कारण 2y मधून y गेलं तर y राहणार आहे, = 4 + 4 8 मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला y ची व्हॅल्यू डायरेक्ट 8 ही मिळालेली आहे. आता ही मिळालेली y ची व्हॅल्यू 8, तो आपण काय करूया, पुट दिस y = 8 किंवा 8 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. तर इक्वेशन 1 जे होतं ते होतं आपलं x - y = 4 होतं, ज्यामध्ये y ची व्हॅल्यू आपण 8 ठेवणार आहे. तर x - 8 = 4. आता हे -8 त्या साईडला गेल्यानंतर +8 होणार आहे. सो x = 4 + 8 म्हणजेच काय, x = 12. तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 12 आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 8. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला ह्याचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायला सांगितलेली आहे. तर क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी आपल्याला यल आणि बी माहीत असायला लागतो. तर आपल्याला यल, लांबी आणि रुंदी माहीत पाहिजे. तर यलची व्हॅल्यू हे इक्वेशन आहे किंवा यलचं हे इक्वेशन आहे. दोन्हीपैकी कोणतंही इक्वेशन वापरलं तर आपल्याला यल मिळेल. तर आपण ह्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू पुट करू. तर मी हे यलचं 4x - y हे इक्वेशन वापरतोय, म्हणजेच आपल्याला यल म्हणजेच लांबी जी होती त्याचं इक्वेशन होतं 4x - y. आता ह्याच्यामध्ये आपल्या आलेल्या x आणि y च्या व्हॅल्यू मी जर पुट केल्या तर 4 × x ची व्हॅल्यू आपली मिळाली ती 12 वजा y ची व्हॅल्यू मिळाली ती 8. तर हे आपल्याला मिळेल 48 वजा 8 म्हणजे आपल्याला लांबी मिळाली 40. तर यल ही व्हॅल्यू मिळाली 40. तर आपण हे आयताची क्षेत्रफळ आणि परिमिती काढणार आहे. तर ही यल व्हॅल्यू आपल्याला 40 मिळाली, म्हणजे ही पण व्हॅल्यू आपली 40 असतात, समोरासमोरील बाजू समान असतात. आता आपल्याला रुंदी किंवा ब्रेड काढायचे आहे. तर ब्रेडसाठीचं इक्वेशन जे होतं तर आपण प्रॉब्लेममध्ये बघितलं, ब्रेडसाठीचं इक्वेशन हे 2y दिलेलं आहे. सो b = 2y. तर मी हे b ज्यावेळी काढायचं आहे तर त्यावेळी b ची व्हॅल्यू 2y मी पुट करतो. सो b = 2y, ज्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 8 फाइंड आउट केले आहे. सो 2 × 8 म्हणजेच 16. तर आपल्याला ब्रेडची व्हॅल्यू मिळाली 16 किंवा रुंदी आपल्याला मिळाली 16. ही 16 आहे म्हणून ही साईड पण 16 असणार आहे. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे किंवा एरिया ऑफ रेक्टँगल माहीत पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो, यल × बी, म्हणजेच काय, लांबी गुणिले रुंदी. तर यल आपण फाइंड आउट केलं आहे 40 आणि रुंदी फाइंड आउट केली आहे 16. तर हे आपल्याला उत्तर मिळणार आहे 640. 16 × 40 640 युनिट जे आपल्याला आहे ते स्क्वेअर युनिट आपल्याला आन्सर मिळालेलं आहे कशाचं, एरियाचं. तर हा एरिया आपण फाइंड आउट केला किंवा ह्यालाच आपण क्षेत्रफळ म्हणतो. आणि परिमिती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला परिमितीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर परिमिती काय होती, पेरिमीटर = 2 लांबी अधिक रुंदी किंवा यल + बी. तर 2 यल जो आहे तो आपला आहे 40 आणि बी आहे ते आहे 16. तर हे मिळालेलं आहे 2 × 40 + 16 56. तर आपल्याला मिळणार आहे 112. तर पेरिमीटर जे आहे ते आपल्याला 112 मिळणार आहे. तर आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 3 घेऊ. तर आपला 1.5 मधला तिसरा प्रश्न आहे.
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा. तर आपल्याला हा प्रश्न सांगितला आहे. तर याच्यामध्ये आपण वडिलांचे वय किंवा फादर्स एज जे आहे ते वडिलांचे वय आपण एक्स मानू आणि मुलाचे वय आपण वाय मानू. सो मुलाचे वय जे आहे ते वाय मानू आणि आपल्याला दोन्ही वय काढायचे आहेत, म्हणजे एक्स आणि वाय आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर पहिली जी कंडिशन दिली आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, म्हणजे वडिलांचे वय जे आहे ते एक्स वर्ष आहे, याच्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय वाय आहे त्याची दुप्पट म्हणजे 2y मिळवल्यास आपल्याला बेरीज 70 येते. तर हे पहिली कंडिशन दिलेली आहे. तर हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं. तसंच दुसरी कंडिशन काय दिली, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, म्हणजे मुलाचं वय वाय होतं, ह्याच्यामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x, वडिलांचं वय x आहे तर 2x मिळवलं तर बेरीज 95 येते. तर याच्यावरून आपल्याला x आणि y ही काढायचं आहे. मग आपल्याला हे 2 इक्वेशन मिळाले. आपल्याला माहिती आहे 2 इक्वेशन मिळाले की आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर आता ह्या इक्वेशन 1ला किंवा समीकरण 1ला, इक्वेशन 1ला 2ने जर गुणलं, 2ने गुणू तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, तर 2x + 4y बरोबर 70ला 2ने गुणलं तर 140 येणार. म्हणजे ह्यालाही 2ने गुणायचं आहे, ह्यालाही 2ने गुणायचं आहे आणि ह्यालाही 2ने गुणायचे. तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आणि जे दुसरं इक्वेशन होतं ते आहे असं लिहून घेतो मी, 2x + y बरोबर 95. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर इक्वेशन 1मधून इक्वेशन 2 मी मायनस करतो. ज्यावेळी मायनस साईन देतो त्यावेळी इथले चिन्ह मायनस होणार आहे, ह्याचं चिन्ह मायनस होणार आहे, ह्याचं चिन्हही मायनस होणार आहे. हे +2x -2x कॅन्सल होईल. इथे +4y आणि -y, म्हणजे 4मधून 1 गेला तर आपल्याला मिळणार आहे 3y बरोबर 140मधून 95 गेलं तर आपल्याला मिळणार आहेत 45. म्हणजे 3y बरोबर 45 मिळालं. म्हणजेच काय, y बरोबर 45/3 म्हणजेच आपल्याला y बरोबर 15 हे उत्तर मिळणार आहे. y 15 मिळालं. म्हणजे काय मिळालं आपल्याला, मुलाचं वय y वर्ष म्हणजे 15 मिळालं. आता आपल्याला अजून वडिलांचं वय काढायचं आहे. तर वडिलांचे वय काढताना आपल्याला इक्वेशन 1मध्ये मी पुट करतो. म्हणजे काय करायचं आहे, y बरोबर 15 हे इक्वेशन 1मध्ये ठेवू. 1मध्ये ठेवू आणि आपल्याला जे एक्सचा आन्सर आहे ते मिळेल. म्हणजे इक्वेशन नंबर 1 काय होतं, तर x + 2y बरोबर 70 हे इक्वेशन 1 होतं. ह्याच्यामध्ये आपण y बरोबर 15 ठेवणार आहे. म्हणजे x + 2 × 15 बरोबर 70. म्हणजेच येणार आहे आपलं x + 30 बरोबर 70 येणार आहे. म्हणजेच x बरोबर 70 - 30 म्हणजेच x बरोबर 40. तर आपल्याला x आणि y ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. x ची व्हॅल्यू मिळाली आहे 40 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आहे 15. मग आपण उत्तर लिहू शकतो की मुलाचे वय 15 वर्ष आहे आणि वडिलांचे वय 40 वर्ष आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने x आणि yच्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला उत्तर अशा पद्धतीत लिहायचं आहे, मुलाचे वय 15 वर्ष आणि वडिलांचे वय 40 वर्ष आहे. तर यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया, जो 4 नंबरचा प्रश्न आहे. तो प्रश्न दिला आहे, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. अपूर्णांक काढायला सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला अंश आणि छेद काहीतरी मानावं लागले. सपोज आपण जर अंश हा x मानला आणि छेद हा y मानला, म्हणजे न्यूमरेटर x मानला आणि डिनॉमिनेटर y मानला, तर दिलं तर एका अपूर्णांकाचा छेद आपण काय म्हणलं आहे, y. तर काय दिलं आहे, एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y हा अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणजे हा y कसा आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x, x हा अंश आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. ही पहिली कंडिशन दिली. म्हणजे काय, एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. तर हे आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. हे इक्वेशन अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर कशा पद्धतीने करू शकतो, हे y - 2x बरोबर 4 किंवा 2x आपण आधी लिहिलं तर -2x + y बरोबर 4. तर हे इक्वेशन आपल्याला अजून सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे इक्वेशन नंबर 1 असंही मिळेल. आणि दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले. आता अंश आणि छेद म्हणजे काय, समजा अंश आपला 6 आहे तर 6ने कमी केल्यानंतर अंश काय होणार आहे, तर x - 6 होणार आहे आणि छेद 6ने कमी केल्यानंतर काय होणार आहे, y - 6 होणार आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा, म्हणजे कमी केलेला छेद काय असणार आहे आपला, y - 6 असणार आहे 6ने कमी केलेला.
छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे अंश काय होता x-6 याच्या 12 पट होतो, म्हणजे याला 12 आपण गुणणार आहे. तर हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल. अजूनही आपण इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर फायनल दुसरं इक्वेशन आपल्याला असं मिळेल. तर मी सॉल्व्ह करतो. काय करणार आहे y-6 बरोबर ह्या 12 आतमध्ये गुणलं तर आपल्याला मिळेल 12x. या 12 ह्या 6ला गुणलं तर 72 आणि मध्ये वजा चिन्ह आहे, सो 72 मिळेल. अजून हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे y आणि x व 6 या त्या साईडला नेलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल 12x वजा 72. हा y तिकडे घेऊन गेलो तर वजा y होईल, हा 6 तिकडे घेऊन गेलो तर +6 होईल आणि ह्या साईडला 0 राहील. तर हे 12x वजा y वजा 72 अधिक 6 आपल्याला मिळणार आहे वजा 66 बरोबर 0 मिळेल. किंवा अजूनही इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकतो 12x वजा y बरोबर हे 66 त्या साईडला गेल्यानंतर आपल्याला 66 प्लस मिळणार आहे. तर हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल. इक्वेशन नंबर 2 मिळालं. म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन मिळाली. आता हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून x आणि y ची व्हॅल्यू काढायचे आहेत. तर हे दोन्ही इक्वेशन मी पुन्हा एकदा लिहितो. जे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं होतं -2x + y बरोबर 4 हे इक्वेशन नंबर 1 मिळालं होतं. आणि इक्वेशन नंबर 2 होतं 12x वजा y बरोबर 66 हे इक्वेशन नंबर 2 मिळालं होतं. आता ह्या 2 इक्वेशनची जर आपण बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर आपली चिन्ह बदलणार नाहीत. मी इथेच बेरीज करतो. ह्या दोघांची आधी बेरीज केली तर काय होईल, हे -2 अधिक 12 म्हणजे आपल्याला मिळणार आहे 10. -2 अधिक 12 म्हणजे 12तून 2 वजा केले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणजे अधिक 10x मिळालं. प्लस y आणि -y कॅन्सल होईल बरोबर 4 अधिक 66 तर आपल्याला मिळणार आहे 70. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे x बरोबर 70/10 म्हणजेच x बरोबर 7 मिळाला. तर x हा आपण अंश मानला होता तर आपल्याला हा काय मिळाला x अंश मिळाला. आता आपल्याला छेद फाइंड आउट करायचा आहे. तर छेद फाइंड आउट करताना आपल्याला हे इक्वेशन 1 मध्ये टाकू किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू. म्हणजेच काय x बरोबर 7 ही व्हॅल्यू आपण समीकरण किंवा इक्वेशन 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. तर एक काय होतं तर -2x अधिक y बरोबर 4 हे होतं. याच्यामध्ये x बरोबर 7 ठेवणार आहे मी. तर -2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. -2 गुणिले 7 येणार आहे -14 अधिक y बरोबर 4. मग हे y -14 ह्या साईडला गेल्यानंतर +14 होईल. सो 4 अधिक 14 तर y बरोबर 14 आणि 4 18. तर आपल्याला y मिळालेला आहे 18. पण आपल्याला त्यांनी प्रश्नात विचारलेलं काय आहे की तो अपूर्णांक काढा. अपूर्णांक म्हणजे काय अंश आणि छेद काढायला सांगितलं. अंश आपण काढलाय तर x आहे छेद y. तर अपूर्णांक काय असणार आहे 7/18. तर तो अपूर्णांक असणार आहे 7/18. तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडू. तर पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 5 तो दिलेला आहे. तर तो प्रश्न आहे 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती. तर आता काय सांगितले 2 विशिष्ट प्रकारच्या पेट्या आहेत. पेटी A पेटी एक आहे आणि B पेटी एक आहे. ह्या 2 विशिष्ट प्रकारच्या. समजा A पेटीचं आपण वजन x मानूया आणि B पेटीचं वजन आपण y मानूया. आणि याच्यामध्ये काय दिलं आहे की तो ट्रकची जी कपॅसिटी आहे ती 10 टनांची आहे. मग आपल्याला आधी माहीत पाहिजे की 1 टन म्हणजे किती. 1 टन म्हणजे 1000 किलो. म्हणजेच 10 टन किती असणार आहे 10 टन म्हणजे 10,000 किलो असणार आहे. 10,000 kg. मग आपल्याला 2 प्रकारच्या पेट्या आहेत. A प्रकारची पेटी आणि B प्रकारची पेटी. तर A प्रकारच्या पेटीचं वजन आपण x मानतोय आणि B प्रकारच्या पेटीचं वजन आपण y मानतोय. तर पहिली कंडिशन जी काय दिली ती आपण बघूया. 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या म्हणजे A प्रकारची 150 पेटी म्हणजे एका पेटीचं वजन आपण x मानले तर 150 गुणिले x एवढं वजन असेल A प्रकारच्या पेट्यांचं. प्लस 100 पेट्या आहेत B प्रकारच्या. B पेट्यांचं वजन आपण y मानले तर 100 गुणिले y हे वजन असेल B प्रकारच्या पेट्यांचं. हे दोन्ही मिळून त्या ट्रकची क्षमता पूर्ण होते. म्हणजे 10,000 किलो दोन्ही मिळून भरत आहे. तर मी ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. ही आपली पहिली कंडिशन होती. 150 पेट्या A प्रकारच्या आणि 100 पेट्या B प्रकारच्या ह्या दोन्ही भरल्या तर 10 टनाची क्षमता पूर्ण होते. म्हणजे 150x + 100y बरोबर 10,000. तर ही पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय दिली. जर A प्रकारच्या 260 पेट्या
म्हणजे काय, ए प्रकारच्या 260, म्हणजे ए प्रकारच्या पेटीचं वजन आपण एक्स मानले तर 260 इंटू एक्स 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. मग 40 पेट्या ह्या बी प्रकारच्या असतील तर परत तो एकदा ट्रक पूर्ण क्षमतेने भरतोय, म्हणजेच त्याचं वजन किती असणार आहे, 10 टन असणार आहे, म्हणजे 10,000 किलो असणार आहे. तर ही आपल्याला 2 इक्वेशन मिळाली. तर ही 2 इक्वेशन आपल्याला अजून सिम्प्लिफाय करायला लागतील. मी जर इक्वेशन 1 जे आहे, समीकरण 1 याला जर 50ने भागलं, 50ने भागू, इक्वेशन 1ला जर 50ने भागलं तर 1ला 50ने भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 3x प्लस 2y बरोबर याला 50ने भागलं तर आपल्याला मिळणार आहे 200. एक मिनिट, 10,000 भागिले 50 तर 200 मिळणार आहे. तर ह्याला समजा 50ने भागणार आहे आपण, तर इथं 3x मिळणार आहे. ह्याला 50ने भागल्यानंतर 2y मिळणार आहे आणि ह्याला 50ने भागल्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते 200 मिळणार आहे. तर हे आपल्याला रिवाइज इक्वेशन नंबर 1 मिळणार आहे, किंवा मी ह्याला इक्वेशन नंबर 3 देतो. तर आता हे आपल्याला पहिलेच इक्वेशन आपण रिवाइज केलं आणि हे इक्वेशन मिळालं. आता दुसरी इक्वेशन जे आहे 260x प्लस 40y बरोबर 10,000, तर याला आपण 10ने भागूया. तर 10ने जर भागलं इक्वेशन 2ला 10ने भागू का, तर आपल्याला अजून सिम्प्लिफाय करायचं आहे. जेवढं सोपं करता येईल तेवढं आपण सोपं करणार आहे. जर मी ह्याला 10ने भागत असेल तर हे होणार आहे 26x होणार आहे, प्लस 10ने भागल्यानंतर याचं होणार आहे 4y बरोबर इथं होणार आहे 10ने भागल्यानंतर होणार आहे 1,000. ह्याला अजून आपण कशाने 2ने भागू शकतो. अजून जर 2ने भागलं तर आपल्याला मिळणार आहे 13x अधिक 2y बरोबर 500. तर हे आपल्याला एक इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन नंबर समजा मी याला इक्वेशन नंबर 4 देतो. तर आपल्याला 2 इक्वेशन मिळाले, म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मिळालं होतं. तर इक्वेशन 1ला आपण पहिल्यांदा 50ने भागलं आणि आपण त्याचं इक्वेशन सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये केलं. त्यानंतर इक्वेशन 2ला पहिल्यांदा 10ने भागून घेतलं, मग परत एकदा 2ने भागून घेतलं, तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं 13x प्लस 2y बरोबर 500 हे मिळालं. तर आता आपल्याला इक्वेशन 3 आणि 4 मिळालं. तर ह्यात बघितलं आपण इक्वेशन 3 आणि 4मध्ये तर वायचा जो सहगुणक आहे, म्हणजे वायचा कोएफिशियंट आहे तो सेम आहे. तर ही इक्वेशन आपण इक्वेशन 3मधून इक्वेशन 4 वजा करू शकतो. म्हणजे इक्वेशन 3 वजा इक्वेशन 4 जर केलं आपण, तर मी लिहून घेतो इक्वेशन 3 जे होतं 3x प्लस 2y बरोबर 200 होतं, आणि दुसरं इक्वेशन होतं ते 13x प्लस 2y बरोबर 500 आहे. जर मी हे वजा केलं तर इथलं चिन्ह वजा होणार आहे, इथं वजा होणार आहे, इथंही वजा होणार आहे. आता 3x वजा 13x म्हणजे काय, 13 वजा 3 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे 13चं चिन्ह देणार आहे, म्हणजे मायनस 10x मिळणार आहे. हा प्लस 2y हा मायनस 2y जाणार आहे. 200 वजा 500 म्हणजे आपल्याला मिळणार आहे 300, आणि चिन्ह आपण मोठ्या संख्येचं म्हणजे वजा देणार आहे. आपल्याला मिळालं वजा 10x बरोबर वजा 300, किंवा आपण हे x बरोबर असे लिहू शकतो, x बरोबर वजा 300 भागिले वजा 10, हे वजा वजा कॅन्सल होईल आणि 300 भागिले 10 म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे 30. तर एक्सची व्हॅल्यू ही आपली 30 मिळाली. आता एकदा एक्सची व्हॅल्यू 30 मिळाली की ही आपण एक्सची मिळालेली 30 व्हॅल्यू इक्वेशन 3मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 4मध्ये पुट करा. तर मी काय करतो आहे, इक्वेशन 3मध्ये पुट करतो. जर मिळालेली व्हॅल्यू जी होती एक्स बरोबर 30, ही किंमत इक्वेशन 3मध्ये टाकू, किंमत इक्वेशन 3मध्ये ठेवू, इक्वेशन 3 जे होतं ते होतं 3x प्लस 2y बरोबर 200 हे इक्वेशन होतं. आता ह्याच्यामध्ये जर मी एक्सची किंमत 30 ठेवत आहे तर 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200, तर हे 3 गुणिले 30 होणार 90 अधिक 2y बरोबर 200, किंवा 2y बरोबर हे 90 तिकडे गेल्यानंतर वजा होईल, 200 वजा 90, 200 वजा 90 म्हणजे 110 मिळणार आहे आपल्याला. तर आपल्याला मिळेल 2y बरोबर 110. आता हे 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे नंतर डिवाइड होईल, तर y बरोबर 110 भागिले 2 म्हणजेच y बरोबर 55 आपल्याला मिळणार आहे. याचा अर्थ काय, ए प्रकारच्या पेट्याचं वजन, ए प्रकारच्या पेटीचं वजन 30 किलो असणार आहे आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन 55 किलो असणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये उत्तर लिहिताना ए प्रकारच्या पेटीचे वजन 30 किलो आहे आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन हे 55 किलो आहे. हे उत्तर असं तुम्ही लिहू शकता. तर आता यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न जो होता तो होता विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले.
बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर दर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. ह्यांनी फक्त काय विचारलेलं आहे की विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, विशालने 1900 किलोमीटर टोटल अंतर पार केलेलं आहे, तर यामधलं काही बसनं पार केलं आहे. तर आपण आधी काय मानूया, बसने पार केलेले अंतर जे आहे ते आपण एक्स मानू आणि विमानाने पार केलेले अंतर जे आहे ते आपण वाय मानू. म्हणजे आपण बससाठी एक्स मानलेलं आहे आणि विमानासाठी वाय मानलेलं आहे. आता काही अंतर बसनं आणि काही अंतर विमानानं, म्हणजे काय, बसने एक्स एवढे किलोमीटर गेला प्लस विमानाने वाय एवढे किलोमीटर गेला आणि टोटल किती 1900 किलोमीटर गेलेलं आहे. तर एक्स प्लस वाय बरोबर 1900 हे एक आपल्याला इक्वेशन पहिल्या कंडिशनवरून हे इक्वेशन मिळेल. आता त्यानंतर काय दिलेलं आहे, बसचा सरासरी वेग दिलेला आहे 60 किलोमीटर आणि विमानाचा सरासरी वेग दिला आहे 700 किलोमीटर प्रति तास आणि हे अंतर त्यानं 5 तासात पूर्ण केलं. ह्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणता, तर तो वेळ, वेग आणि अंतर यांचा जो फॉर्म्युला आहे तो माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे स्पीड, डिस्टन्स आणि टाईम ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की वेग काय असतो, वेग बरोबर अंतर भागिले वेळ असते. अंतर भागिले वेळ हे माहीत पाहिजे. तर हे कशावरून काढतो, तर आपण स्पीड आपल्याला माहीत आहे 60 किलोमीटर पर आवर असं म्हणतो. मग किलोमीटर म्हणजे काय असतं, किलोमीटर म्हणजे हे अंतर असतं आणि आवर म्हणजे काय असतं, आवर म्हणजे वेळ असतो आणि हे आपण स्पीड काढतो म्हणजे वेग काढतो. तर हा असा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, ह्याच्यावरून काढू शकता. म्हणजे आपली गाडी 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने निघाली. किलोमीटर म्हणजे काय, अंतर आहे आणि आवर म्हणजे काय, वेळ आहे. तर अंतर भागिले वेळ म्हणजे वेग, असे हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. किंवा जर हे मला वेळ बरोबर माहीत काढायचं असेल तर वेळ बरोबर काय येणार आहे, वेळ बरोबर येणार आहे अंतर भागिले वेग. तर अंतर भागिले वेग हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. का, तर ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी वेळ दिलेला आहे. म्हणजे बसचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि विमानाचा 700 किलोमीटर प्रति तास आहे आणि या दोन्ही मिळून त्यानं 5 तासात पूर्ण केला. म्हणजे 5 तास म्हणजे काय, ही तास ही वेळ आहे. तर आपण बघूया बसचा लागलेला वेळ किती असेल. तर बसला लागलेला वेळ काय असणार आहे, तर अंतर भागिले वेग. बसचा अंतर किती आहे, एक्स, आणि बसचा वेग किती होता, तर बसचा वेग दिला होता 60 किलोमीटर प्रति तास. तर बसचा वेग होता 60 किलोमीटर, म्हणजे अंतर एक्स भागिले वेग 60. तर हा लागलेला बसला लागलेला वेळ आहे. तसंच विमानासाठी लागलेला वेळ काय आहे, तर विमानासाठी लागलेला वेळ असणार आहे, विमानाचं अंतर जे पार करतो ते वाय आणि विमानाचा वेग होता 700, जो प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. विमानाचा वेग जो आहे तो 700 किलोमीटर प्रति तास आहे. आता आपल्याला हे सर्व पूर्ण करण्यासाठी पूर्ण जो वेळ लागला आहे, हे दोन्ही अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला 5 तास लागले होते. तर हे दोन्ही अंतर पूर्ण करायला 5 तास लागले होते. तर आपण कसं लिहू शकतो, पूर्ण वेळ बरोबर बसचा वेळ अधिक विमानाचा वेळ. म्हणजे काय, वेळ जो लागलेला पूर्ण वेळ आहे तर त्यामध्ये काय असणार आहे, बसचा लागलेला वेळ प्लस विमानाचा लागलेला वेळ हे लिहू शकतो. मग बसचा वेळचा फॉर्म्युला काय होता, एक्स भागिले 60 आणि विमानाचा वेळ काय, वाय भागिले 700 आणि टोटल किती लागलेलं आहे, तर 5 तास. तर हे आपल्याला इक्वेशन मिळेल. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर हे इक्वेशन सॉल्व करताना आपण तिरकस पद्धतीने गुणाकार करून सोडवूया. सो 5 बरोबर हे जर तिरकस गुणाकार केला तर हा मिळेल 700x प्लस 60y भागिले 60 गुणिले 700. हे अजून जर सिम्पली हे 60 गुणिले 700 मी जर ह्या साईडला आणलं तर आपल्याला मिळेल 5 गुणिले 700 गुणिले 60 बरोबर 700x प्लस 60y. आता हे आपल्याला अजून पुढं सोडवावं लागेल. तर आता ह्याचा गुणाकार जर केला तर 35 त्याच्यावरती 2 शून्य गुणिले 60 बरोबर 700x प्लस 60y. अजून हे मल्टिप्लाय जर केलं मी तर आपल्याला इक्वेशन मिळेल. तर 60ने ह्याला गुणलं तर 60 शून्य शून्य 60 शून्य शून्य 6 म्हणजे 30 ह्याच्याला आले 30 आणि 6 त्रिक 18 आणि 30 21. म्हणजे हे आपल्याला 2,10,000 इकडे मिळेल आणि इकडे मिळेल आपल्याला 700x प्लस 60y हे मिळालेलं आहे. आता हे इक्वेशन आपण काय करूया, हे इक्वेशन जर 10ने भागलं, अजून त्याला सिम्प्लिफाय करू, 10ने भागल्यानंतर ह्या 1 शून्य जाणार आहे तर आपल्याला मिळेल 21,000
बरोबर ह्याला 10 ने भागलं तर ह्याचा एक शून्य जाणार आहे, राहणार आहे 70x. ह्याला 10 ने भागलं तर ह्याचा एक शून्य जाणार आहे, इथं राहणार आहे 6y. आपल्याला दुसरं इक्वेशन जे मिळणार आहे ते इक्वेशन असणार आहे 70x प्लस 6y बरोबर 21,000. तर आपण ह्याला अजून 2ने भागू शकतो. अजून 2ने भागू. 2ने भागल्यानंतर आपल्याला मिळेल 35x प्लस 3y बरोबर ह्याला जर 2ने भागलं तर 11,500 येईल, कारण 21,000च्या निम्म असणार आहे तुमचं 10,500 येणार आहे. 21,000च्या निम्म 10,500. तर हे एक इक्वेशन आपल्याला मिळेल 35x अधिक 3y बरोबर 10,500. तर ही इक्वेशन नंबर 2 मिळालं. तर आपल्याला हे 2 इक्वेशन मिळाली. पहिलं इक्वेशन होतं x प्लस वाय बरोबर 1900 आणि दुसरं इक्वेशन आहे 35x प्लस 3y बरोबर 10,500. तर मी इथं लिहून घेतो. पहिलं जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं ते होतं x प्लस वाय बरोबर 1900 हे इक्वेशन होतं आणि दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे 35x प्लस 3y बरोबर 10,500. आता ही 2 इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याला एक्सचा किंवा वायचा सहगुणक 1 करावा लागेल. तर इथं ह्या इक्वेशन 1मध्ये इक्वेशन 1ला जर मी 3ने गुणलं, समजा इक्वेशन 1ला जर 3ने गुणले तर काय होईल आपल्याला 3x प्लस 3y बरोबर 1900ला 3ने गुणलं तर 1900 गुणले 3 येणार 57, 5,700. आणि हे जो दुसरं इक्वेशन होतं ते दुसरं इक्वेशन मी तसंच लिहितो जे होतं 35x प्लस 3y बरोबर 10,500. आता ह्या दोन्ही इक्वेशनची मी जर वजाबाकी केली तर हे इथं वजा चिन्ह येईल, हे वजा येईल आणि हेही वजा येईल. तर हे वजा 35x आणि अधिक 3x मिळणार आहे आपल्याला वजा 32x. हा प्लस 3y हा मायनस 3y कॅन्सल होईल बरोबर 10,500 मधून आपल्याला 5,700 वजा करायचं आहे. 10,500 मधून 5,700 वजा केलं तर येणार आहे 15, 6 आणि 4, 10, 4,800 उत्तर येणार आहे आपल्याला. हे 4,800 आणि चिन्ह मोठ्या संख्येस देणार आहे म्हणजे वजा चिन्ह देणार आहे. आता 32x बरोबर 4,800 आहे. मग काय हा x बरोबर काय करतो वजा 4,800 भागिले हे वजा 32. हे वजा वजा कॅन्सल होईल. ह्याला 4ने भाग जातोय, 8नेही भाग जाईल. 8ने भाग घालवलं तर आपल्याला मिळेल 8 सक्का 48, 2 शून्य आणि 8 चौक 32, 600 भागिले 4. ह्याला 4ने जर भागला तर आपल्याला मिळेल 4 एके 4 आणि 2 राहिले 4 पंचे 20 शून्य म्हणजे x बरोबर 150 मिळेल. तर x बरोबर 150 हे मिळालं. आता प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की बसचाच वेग विचारलेला आहे फक्त. विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला, तर विशालने बसने x एवढा किलोमीटर प्रवास केला. मग आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे. तर x ची व्हॅल्यू जी आली आहे ती 150. मग आपण उत्तर लिहू शकतो विशालने बसने 150 किलोमीटर एवढा प्रवास केला. आता ह्या प्रश्नामध्ये जर विमानाने किती प्रवास केला विचारलं असतं तर ही एक्सची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करून आपण वायची व्हॅल्यू काढली असते. आपण बघूया विमानाने किती प्रवास केला आहे. तर आपलं जे इक्वेशन मिळालं होतं आपल्याला पहिलं ते x प्लस वाय बरोबर 1900 किलोमीटर होतं. आता x म्हणजे बसने प्रवास केलेला 150 आहे, वाय आपल्याला विमानाचा माहीत नाही बरोबर 1900. तर y बरोबर 1900 वजा 150. तर तुम्ही y बरोबर 1750 घेऊ शकता. तर हे विमानाने प्रवास केलेला 1750 किलोमीटर हा विमानाने केलेला प्रवास असणार आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.5 सोडवलेला आहे. यानंतर आपण संकीर्ण प्रश्नसंच 1 सोडवणार आहे. धन्यवाद.